नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हिरा अकॅडमी या चॅनलवर. मराठी व्याकरण अवघड वाटते का? TET 2026 मध्ये मराठी व्याकरणचे गुण वाढवायचे आहेत का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण मोळा वाळंबे यांच्या पुस्तकाच्या आधारावर भाषा, लिपी आणि व्याकरण आणि दुसरा टॉपिक वर्णमाला हा पाया अगदी सोप्या भाषेत सोप्या पद्धतीमध्ये शिकणार आहोत. स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न, ट्रिक्स आणि महत्त्वाचे मुद्दे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, मराठी व्याकरणची आपण टॉपिक वाईज रिपीटेड प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे. त्यामुळे चॅनलसोबत राहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. तर चला मग जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला टॉपिक आहे भाषा, लिपी व व्याकरण. तर चला मग यावरील रिपीटेड प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, भाषा म्हणजे डॅश डॅशचे साधन होय. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 संवाद. भाषा म्हणजे संवादाचे साधन आहे. तर दुसरा प्रश्न, भाष्य या संस्कृत धातूचा अर्थ कोणता? भाष्य. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बोलणे. भाष्य म्हणजेच काय तर बोलणे. 3 नंबरचा प्रश्न, मातृभाषा म्हणजे काय? मातृभाषा म्हणजे काय? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आपल्या कुटुंबात बोलली जाणारी भाषा. आपल्या कुटुंबात बोलली जाणारी भाषा. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 4 नंबरचा प्रश्न, माळीम भटांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लीळा चरित्र. ऑप्शन नंबर 1. 5 नंबरचा प्रश्न, आद्य कवी मुकुंदराज यांचा पुढीलपैकी कोणता ग्रंथ आहे? तर याचा करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विवेक सिंधू. ऑप्शन नंबर 2. 6 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? राजभाषा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मराठी. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. 7 नंबरचा प्रश्न, वि वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते? टोपण नाव वि वा शिरवाडकरांचे. बघा, रिपीटेड प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, वारंवार प्रश्न पडला जातो. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कुसुमाग्रज. कुसुमाग्रज ऑप्शन नंबर 1. 8 नंबरचा प्रश्न, कोणता दिवस मराठी दिन म्हणून साजरा केला जातो? हा पण रिपीटेड प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणता दिवस मराठी दिन म्हणून साजरा केला जातो? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. 9 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेत कोणती लिपी वापरली जाते? तर मराठी भाषेमध्ये ऑप्शन नंबर करेक्ट आहे 2 देवनागरी. देवनागरी लिपी वापरली जाते मराठी भाषेमध्ये. 10 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या तर काय काय बघा, आपण ऑप्शन वाचूया. पहिला आहे देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असे म्हटले जाते. तर बरोबर आहे. त्यानंतर देवनागरी लिपी ही उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर रेषेंनी बनलेली आहे. अगदी बरोबर आहे. त्यानंतर आहे देवनागरी लिपीचे लेखन डावीकडून उजवीकडे होते. अगदी बरोबर आहे. त्यानंतर 4 नंबरचा आहे ड देवनागरी आदर्श लिपी आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे 4ही ऑप्शन बरोबर आहेत. तर आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सर्व विधान बरोबर आहेत. सर्व विधान बरोबर आहे ऑप्शन नंबर 4. 11 नंबरचा प्रश्न, देवनागरी लिपीत शब्दाच्या वरती रेषा मारतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. रेषा मारतात तर त्यांना म्हणतात. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 शिरोरेघा. शिरोरेघा ऑप्शन नंबर 1. 12 नंबरचा प्रश्न, मराठी असे आमची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे डॅश डॅश हे गौरव बोल शब्दबद्ध करणारे कोण? तर कोण आहे? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 माधव जुलियन. माधव जुलियन ऑप्शन नंबर 4. 13 नंबरचा प्रश्न, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गौरव उद्गार करणारे कवी कोण? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सुरेश भट. सुरेश भट यांनी हे गौरव उद्गारले होते. 14 नंबरचा प्रश्न, लिप या धातूचा अर्थ
होतो डॅश डॅश. तर लिप या धातूचा काय अर्थ होतो? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 लिंपणे. लिंपणे ऑप्शन नंबर 2. 15 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य आहे असं विचारले, विधान दिलेले आहेत. आपण एक एक विधान पाहूया. पहिलं विधान आहे बघा, देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात, बरोबर आहे. त्यानंतर लिपीच्या शोधामुळे लेखन शक्य झाले आहे, हे पण बरोबर आहे. काही काळ देवनागरी लिपी मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, हे पण बरोबर आहे. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्यांना लिपी असे म्हणतात, हे पण बरोबर आहे. म्हणजेच आपलं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, सर्व बरोबर आहेत. सर्व बरोबर आहेत. 16 नंबरचा प्रश्न, देवनागरी लिपी आदर्श मानण्याचे कारण काय आहे? आदर्श मानण्याचे, तर यातील जर आपण सर्व वाचले तर यातील करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 क. हे बरोबर आहे फक्त. तर काय, देवनागरी लिपी उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखवता येतो, त्यामुळे देवनागरी लिपी ही आदर्शी मानली जाते. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे या प्रश्नाचं. 17 नंबरचा प्रश्न, आदर्श लिपी कोणती मानतात? जवळपास अगोदरचा प्रश्न आणि हा जवळपास सारखाच आहे, पण ऑप्शन वेगवेगळे आहेत. आदर्श लिपी कोणती मानतात? तर ऑप्शनमध्ये बघा, पहिलं ऑप्शन आहे प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखवतो, आत्ताच पाहिला पण हे बरोबर आहे. कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, बरोबर आहे. ज्या लिपीत स्वर जास्त असतात, हे चुकीचं आहे, स्वर जास्त असतील तर चालणार नाही. आणि 4 नंबरचं आहे ज्या लिपीत व्यंजने असतात, म्हणजे फक्त व्यंजने असून जमणार नाही, हे पण नाही. म्हणजे करेक्ट उत्तर आहे बघा आपलं 1 आणि 2, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे, देवनागरी लिपीत आपण पुढीलपैकी कोणत्या भाषेचे लेखन करू शकतो? कोणत्या भाषेचे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषेचं देवनागरी लिपीमध्ये आपण काय करू शकतो? लेखन करू शकतो. 19 नंबरचा प्रश्न बघा, भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे डॅश डॅश होय. तर भाषेचे काय आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 व्याकरण. ऑप्शन नंबर 3 व्याकरण. 20 नंबरचा प्रश्न बघा, व्याकरणाच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा. अयोग्य ओळखायचे आपल्याला, तर चला विधान घेऊया आपण. पहिलं आहे भाषेचे नियम म्हणजे व्याकरण, बरोबर आहे. भाषेचे नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण, बरोबर आहे. त्यानंतर व्याकरण म्हणजे शब्दानुशासन, बरोबर आहे. व्याकरण म्हणजे भाषा, ही चुकीचं आहे. व्याकरण म्हणजे भाषा नव्हे. म्हणजेच इथं फक्त एकच आणि आपल्याला अयोग्यच विचारलंय, तर फक्त अयोग्य काय, तर ड आहे. इथं ऑप्शनमध्ये कुठं दिसतंय तुम्हाला? ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. म्हणजेच करेक्ट उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 4 विधान ड. विधान ड. 21 नंबरचा प्रश्न, भाषेच्या बाबतीत योग्य विधान ओळखा. बघा सर्व प्रश्न तुमचे यात कव्हर होत आहेत. भाषेच्या बाबतीत योग्य अयोग्य म्हणजे छोट्यातले छोटे सगळे प्रश्न तुमचे ह्या टॉपिकवरील मी क्लिअर केलेले आहेत. त्यामुळे कसलाही प्रश्न या टॉपिकवर येऊ द्या, तुमचा मार्क फिक्स झाला हे नक्की आहे. तर बघा प्रश्न काय सांगतोय, भाषेच्या बाबतीत योग्य विधान ओळखायचं. तर विधान वाचूया आपण. भाषा नदीच्या प्रवाहासारखी असते, बरोबर आहे. भाषेच्या प्रवाहातही अनेक वळण असतात, बरोबर आहे. भाषेत बदल होत जातात. भाषेत बदल होत जातात, बरोबर आहे. भाव ही स्थल कालानुरूप बदलत आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे 4ही विधान अगदी बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. 22 नंबरचा प्रश्न, गद्याप्रमाणेच दुसरे भाषेचे महत्त्वाचे अंग कोणते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पद्य. 23 नंबरचा प्रश्न, भाषा हे विचार व्यक्त करण्याचे डॅश डॅश आहे. तर काय आहे मित्रांनो? सर्वांनाच माहिती आहे. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 माध्यम. भाषा हे विचार व्यक्त करण्याचे काय तर माध्यम आहे. 24 नंबरचा प्रश्न, भाषा ही डॅश डॅश असावी. भाषा कशी असावी? तर भाषा आदर्श असावी. ऑप्शन नंबर 3 करेक्ट उत्तर आहे आदर्श. ऑप्शन नंबर 3. 25 नंबरचा प्रश्न, बोली भाषेला स्वतंत्र लिपी नसते व मोठ्या समूहाचा व्यवहार प्रमाण भाषेत चालतो. हे विधान बरोबर की चूक आहे? तर बघा काय आहे, हे बरोबर आहे की चूक आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 पूर्ण विधान बरोबर आहे. पूर्ण विधान बरोबर आहे. बोली भाषेला स्वतंत्र लिपी नसते व मोठ्या समूहाचा व्यवहार प्रमाण भाषेत चालतो. हे पूर्ण विधान काय तर बरोबर आहे. बघा सेकंड टॉपिक आहे आपला वर्णमाला. वर्णमालेवरील सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. कसलाही प्रश्न वर्णमालेवर येऊ द्या,
हा प्रश्न यामध्ये आपण घेतलेला आहे. तर थोडक्यात आपण वर्णमाला म्हणजे काय ते पाहूया. या ठिकाणी बघा वर्णमाला दिलेली आहे, स्वर दिलेले आहेत. स्वर आहेत टोटल आपले या ठिकाणी 14. त्यानंतर स्वरादी दिलेले आहेत आणि आहा. व्यंजन आहेत, व्यंजन जवळपास आपले किती आहेत इथे 34 व्यंजन आहेत. आणि संयुक्त व्यंजने दिलेले आहेत, क्ष आदि ज्ञ हे 2 संयुक्त व्यंजने आहेत. तर याचा स्क्रीनशॉट वाटल्यास घ्या आणि हा पाठच करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. याच्यावरील प्रश्न पडलेले आहेत. बघा या ठिकाणी जो चार्ट दिलेला आहे तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा चार्ट आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला वर्ग कठोर व्यंजन दिलेले आहेत, मृदू व्यंजन आणि अनुनासिक. आता कठोर व्यंजन म्हणजे काय, तर कठोर व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते त्याला कठोर व्यंजन असं म्हणतात. त्यानंतर तुलनेने ज्यांचा उच्चार सौम्य आणि कोमल येतो त्यांना मृदू व्यंजन असे म्हणतात. आणि अनुनासिक जे की नाकातून स्वर येतो त्यांना अनुनासिक असे म्हणतात. याच्यावर प्रश्न पडलेले आहेत, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे हा चार्ट. नक्कीच तुम्ही पाठ करा आणि नोट डाऊन करून घ्या. पहिला प्रश्न आहे बघा, वर्ण म्हणजे डॅश डॅश, वर्ण म्हणजे काय. तर काय दिले बघा, पहिला तोंडावाटे निघणारे मूलध्वनी, बरोबर आहे वर्णामध्ये. त्यानंतर दुसरा आहे रंगाने लिहून ठेवले जाणारे, अगदी बरोबर आहे. वाक्य पूर्ण होणे, वर्ण म्हणजे बिलकुल नाही. त्यानंतर बोलण्यात थांबणे, हे पण नाही. म्हणजेच अ आणि ब हे ऑप्शन नंबर कुठं दिसतंय तुम्हाला, ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 2, वर्ष 2009च्या शासन निर्णयानुसार कोणते 2 स्वर वर्णमालेतील समाविष्ट करण्यात आले आहे वर्णमालेमध्ये. तर कोणते 2 केलेले आहेत, तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ॲ ऑ. ॲ ऑ हे काय केलेले, तर 2009 शासन निर्णयानुसार नवीन ॲड केलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे 3 नंबरचा, व आहा हे पुढीलपैकी डॅश डॅश आहेत. काय आहेत आत्ताच पाहिलं आपण, तर काय आहे, स्वरादी आहे. ऑप्शन नंबर 1 स्वरादी. म्हणूनच म्हटलं होतं तुम्हाला चार्ट नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला यावरील प्रश्न हमखास पडतात आणि खूप सोप्या पद्धती. तुम्हाला एक चार्ट जर पाहिला तुम्ही तर त्यावरील 10 ते 15 प्रश्न कव्हर होतात. त्यामुळे चार्ट व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा, व्हिडिओ आवडत असेल तर. 4 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेत नवीन स्वर वगळता एकूण वर्ण किती. नवीन स्वर वगळता, तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 48. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न, स्वर म्हणजे काय. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 उच्चार करणे, ध्वनी करणे. उच्चार करणे आणि ध्वनी करणे. 6 नंबरचा प्रश्न बघा, स्वराच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान ओळखायचं सांगितलंय. तर चला विधान पाहूया. स्वर म्हणजे उच्चार करणे, बरोबर आहे. स्वर म्हणजे नुसतेच सूर, हे पण बरोबर आहे. स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवला जातो, तर हे चुकीचं आहे. हवेचा मार्ग अडवला जात नाही. स्वर म्हणजे ध्वनी करणे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे, तर अयोग्य विधान आहे क नंबरचं. म्हणजेच ऑप्शन आपल्याला दिसते बघा 3 नंबरचं. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 क हे विधान काय तर चूक आहे, अयोग्य आहे. 7 नंबरचा प्रश्न, स्वरादी म्हणजे काय. स्वरादी म्हणजे काय, तर विधान बघा, स्वर आहे आरंभी असे, बरोबर आहे. अनुस्वार, अनुस्वार व विसर्ग हे पण बरोबर आहे. त्यानंतर स्वर आहे आधी असे, हे पण बरोबर आहे. स्वर आहे नंतर असे नाही, हे चुकीचं आहे. म्हणजेच इथं विधान 3 बरोबर आहेत, अ ब क. तर हे कुठं दिसते, कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला दिसते अ ब क हे बरोबर आहे ऑप्शन नंबर 1. 8 नंबरचा प्रश्न बघा, दुःख या शब्दात द अधिक डॅश डॅश अधिक विसर्ग, तर दु होय. तर दु कसं तयार होतंय, त्याच्यात काय टाकल्याच्या नंतर तयार होतं, तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 उ. तर हा दुसरा उ आहे आणि हा पहिला उ आहे, तर याच्यामध्ये पहिला उ टाकायचा आहे. म्हणजेच करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 9 नंबरचा प्रश्न, स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार म्हणतात, तर ओझरत्या अस्पष्ट उच्चाराला विसर्ग असे म्हणतात. हे बरोबर आहे का, हे विचारले. म्हणजे विधान विचारले तुम्हाला, बरोबर आहे का, चूक आहे की उत्तरार्ध पूर्वार्ध. तर याच्यामध्ये करेक्ट उत्तर आहे पूर्वार्ध, बरोबर आहे. पूर्वार्ध, पूर्वार्ध बरोबर आहे. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3.
10 नंबरचा प्रश्न बघा, स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात आणि व्यंजन हे स्वर मिसळून पूर्ण उच्चाराचे होतात. तर करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 2, संपूर्ण वाक्य बरोबर आहे. हे पूर्ण वाक्य बरोबर होते. व्यंजन आणि स्वराच्या बाबतीत हे पूर्ण वाक्य बरोबर आहे. 11 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेत एकूण संयुक्त स्वर किती आहेत? संयुक्त स्वर किती आहेत? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 4. संयुक्त स्वर किती आहेत? तर 4 आहेत. 12 नंबरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर ओळखा. तर तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, चार्ट दिला होता, तो नक्कीच खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. नोट डाऊन करून घ्या, त्यावर बरेचसे प्रश्न पडतात. तर ऱ्हस्व स्वर कोणता आहे याच्यामध्ये? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, रू. ट्रू. हे काय करेक्ट उत्तर आहे 1 नंबरचं ऱ्हस्व स्वर. 13 नंबरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी दीर्घस्वर कोणता आहे? दीर्घस्वर. तर दीर्घस्वर आहे आपला करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, दीर्घस्वर. आता स्वरामध्ये दीर्घ जे की दुसऱ्या वेलेंटीला यूज होतो, ई आणि ओ हे दुसरे आहेत, तर दीर्घस्वरामध्ये येतात हे. तर करेक्ट उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन नंबर 4, ई आणि ओ. 14 नंबरचा प्रश्न, भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना डॅश डॅश असे म्हणतात. भिन्न उच्चारस्थानातून. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, विजातीय. विजातीय ऑप्शन नंबर 3. 15 नंबरचा प्रश्न, पुढील वर्ण गटातला डॅश डॅश असे म्हणतात. बघ वर्ण कोणत्या गटात येतात? खाली दिलेले तुम्हाला ड, त्र, न, न, म, ब, म, म, म. बघा काय सांगितलं मी आत्ता सांगितलं, व्याख्याही सांगितली मी त्याची, की जे नाकातून स्वर येतात त्याला काय म्हणतात? तर अनुनासिक असे म्हणतात. आणि हे नाकातून येतात बघा, न, न, म, त्र. तर हे नाकातून येतात, त्यामुळे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अनुनासिक. अनुनासिक. बघा 16 नंबरचा प्रश्न, क, ख, ग, घ या व्यंजनाचा, हे व्यंजन येतात, उच्चार अ हा स्वर मिसळून होईल. अ जर त्याच्यात टाकला तर त्याचं अक्षर कसं होईल हे पहा. तर करेक्ट उत्तर आहे इथं ऑप्शन नंबर 4. म्हणजे हे जे खालचा रफार आहे ना, हा रफार निघून जातो. अ त्याच्यात स्वर मिसळल्याच्या नंतर पूर्ण क, ख, ग, घ हे तयार होतं. तर ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे या प्रश्नाचं. त्यानंतर बघा 17 नंबरचा प्रश्न, अनुनासिक वर्णाचा पर्याय ओळखा. आत्ताच सांगितलं मित्रांनो, अनुनासिक म्हणजे नाकातून स्वर येणारे कोणते आहेत? तर तुम्हाला आतापर्यंत आलंच असेल ऑप्शन नंबर 2. करेक्ट उत्तर आहे ड, त्र, न हे काय तर अनुनासिक आहेत. मित्रांनो व्हिडिओ जर खरंच तुम्हाला हेल्पफुल वाटतोय, आवडतोय तर नक्कीच एक लाईक झालं पाहिजे आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे मित्रांनो. 18 नंबरचा प्रश्न आहे बघा, इथं डॅश डॅश आहे. डॅश डॅश हा स्वर मराठी भाषेतून लुप्त होत चालला आहे. तर मराठी भाषेतून लुप्त होत चालला हळूहळू, तर तो कोणता आहे? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, लू. हे काय तर हळूहळू लुप्त होत चाललेला आहे. त्यानंतर आहे बघा 19 नंबरचा प्रश्न, कोणता वर्ण महाप्राण आहे? महाप्राण. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ह. ह काय? हा महाप्राण आहे. 20 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेत कोणता वर्ण स्वतंत्र वर्ण मानला जातो? स्वतंत्र. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ळ. ळ हा काय तर स्वतंत्र मानला जातो. 21 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेत संयुक्त व्यंजन कोणते? आपण पाहिलं बघा चार्टमध्ये संयुक्त व्यंजन, तर आलंच असेल तुम्हाला. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, क्ष आणि ज्ञ हे काय तर संयुक्त व्यंजन आहेत. 22 नंबरचा प्रश्न बघा, श्र या जोड शब्दाचे लेखन कसे केले जाते? लेखन. तर कशा पद्धतीत केले जाते लेखन बघा. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, श, र, अ. श्र. श्र, श, र, अ हे मिक्स, हे सर्व एकत्र येऊन काय तयार होतं? तर श्र तयार होतं, श्र. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न बघा, एकाच व्यंजनात तेच व्यंजन मिसळल्यास त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, द्वित. काय म्हणतात? द्वित असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2. या ठिकाणी बघा वर्णमालेचे प्रकार येतं. वर्णमालेचे प्रकार येतं स्वर, स्वरादी, व्यंजन. तर स्वरामध्ये हे सर्व येतात. स्वरादीमध्ये आणि आहा आहे. आणि व्यंजनामध्ये बघा तुम्हाला कोणकोणते प्रकार येतात? तर स्पर्श व्यंजन येतात, अर्धस्वर येतात, उष्म येतात, महाप्राण येतात, स्वतंत्र येतात. आत्ताच आपण पाहिलं त्यावरील प्रश्न स्वतंत्र, महाप्राण ह आहे, उष्मे श, श, स,
आणि अर्धस्वरामध्ये य, र, ल, व याच्यावर प्रश्न पडणारच आहेतच पुढं बघा. त्यानंतर अनुनासिक आपण आज पाहिलेले आहेत, अगोदरच्या चार्टमध्ये पण पाहिलेत. त्याच्यानंतर बघा मृदू व्यंजन येतं, मृदू व्यंजनामध्ये हे येतात, कठोर व्यंजनामध्ये हे येतात आणि वर्गमध्ये हे येतात. तर हा सर्व चार्ट तुम्ही नक्कीच, आणि तुम्ही आताच पाहिलं बघा की शासन निर्णयानुसार ॲ आणि ऑ हे काय केलेले तर नवे स्वर ॲड केलेले आहेत. तर हा चार्ट नक्कीच तुम्ही नोट डाऊन करून घ्या, खूप महत्त्वाचा आहे. IMP चार्ट आहे मित्रांनो, त्यामुळे स्किप करू नका, नक्कीच नोट डाऊन करा. याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न पडतो म्हणजे पडतोच, त्यामुळे नक्कीच नोट डाऊन करून घ्या. आणखी एक चार्ट आहे बघा, स्वर, व्यंजन आणि मुखांचा भाग असणार आणि वर्णाचे नाव बघा. मुखाचा भाग म्हणजेच कंठातून येत आहेत, तालू, मृदू, दंत, ओष्ठे, ओठाचा वापर करून, दाताचा वापर करून कोणते व्यंजन बाहेर पडतात हे सर्व तुम्ही नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. जेवढे पण मी चार्ट दिलेत ना, खूप 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 महत्त्वाचे आहेत, त्यामुळे नक्कीच नोट डाऊन करून घ्या. इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावर 100% प्रश्न पडतात. अगोदरचा चार्ट पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि हा पण चार्ट खूप महत्त्वाचा आहे. यावर आता प्रश्न आपण घेणार आहोत. कुठलाच प्रश्न सुटलेला नाही आहे मित्रांनो. तुम्हाला वर्णमालेवरील कुठलाही प्रश्न येऊ द्या, याच्या बाहेर तर प्रश्न पडणार नाही. त्यामुळे तुम्ही हा जर व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आणि छान पद्धतीत जर समजून घेतला ना, तर नक्कीच तुम्हाला याच्या बाहेर कुठलाच प्रश्न पडणार नाही. तर चला मग यावरील पहिला प्रश्न बघा काय आहे. मराठी भाषेत एकूण किती व्यंजन आहेत आपण पाहिले बघा. किती व्यंजन आहेत तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 34 व्यंजन आहेत, 34. 2 नंबरचा प्रश्न बघा, क्षवज्ञ यांना काय म्हणतात. आपण पाहिले 2दा 3दा रिपीट झाले मित्रांनो, आता तर उत्तर आलंच पाहिजे. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, संयुक्त व्यंजन म्हणतात. क्ष आणि ज्ञला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. 3 नंबरचा प्रश्न बघा, मराठी वर्णमालेतील नवीन स्वर विचारात धरून एकूण वर्ण किती. तर पहिले 48 आहेत, त्यात 2 नवीन जर ॲड झाले तर काय होतील. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 50. किती होत आहेत, 50 होत आहेत. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न, कोमल तालू म्हणजे काय. तर कोमल तालू म्हणजेच काय तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, कंठ. कोमल तालू म्हणजे कंठ. 5 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते स्वर कंठवर्ण आहे. तर कंठवर्ण म्हणजेच काय तर आपल्या कंठातून निघणारे. मग बघा कंठातून निघणारे कसं ओळखायचे, ज्यावेळेला तुम्ही एखादा शब्द म्हणताय आणि कंठातून व्हायब्रेट होती बघा. तर अ आणि आ, ते हे काय कंठातून येते, दुसऱ्या कुठल्याच गोष्टीतून होत नाही, तर कंठातून होते. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, अ आणि आ हे कंठातून वर्ण येत आहेत. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न, कोणत्या वर्णाचा उच्चार दंत तालव्य व तालव्य अशा दुहेरी होतो. दंत तालव्यात पण आहे आणि तालव्यात पण आहे. मी आता तुम्हाला जो चार्ट दाखवला त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. तर दंत तालव्य, दंत म्हणजे दाताचा वापर करून आपण तो व्यंजन म्हणू शकतो, करता येतो, त्याच्याशिवाय करता येत नाही. तर असे कोणते आहेत तर छ. तर बघा जीभ ही दाताला लागते. तर काय करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, च, छ, झ. 7 नंबरचा प्रश्न, झोप, त्यामध्ये झ वर्णाचे उच्चारस्थान ओळखा. आत्ताच प्रश्न झाला आपला. तर झ कोणत्या ह्याच्यामधला येतोय तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, दंत तालव्य. 8 नंबरचा प्रश्न बघा, लू हा स्वर कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो. तर कोणत्या वर्ण उच्चार स्थानामध्ये मोडतो हा, तर करेक्ट उत्तर आहे याचं 3 नंबरचं ऑप्शन, दंत्यवर्ण. 9 नंबरचा प्रश्न बघा, ओष्ठे वर्ण ओळखा. ओष्ठे म्हणजे ओठाचा वापर करून, ओठाचा वापर केल्याशिवाय तो वर्ण निघतच नाही. तर तो कोणता आहे बघा, तर प, फ, ब, भ बघा, ओठाचा वापर केल्याशिवाय ते निघू शकत नाहीत. म्हणजेच करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, प, फ, ब, भ, म हे काय तर ओष्ठवर्ण आहेत. 10 नंबरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी मूर्धन्य वर्णांचा गट ओळखा. आता मूर्धन्य वर्ण म्हणजेच काय तर जिभेचा शेंडा गोल करावा लागतो आपल्याला, त्याच्याशिवाय वर्ण निघत नाहीत. म्हणजेच बघा त, ठ, ड, न, र, श, ळ. तर हे काय येतात, जिभेचा शेंडा गोल करूनच आपल्याला त्याचे वर्ण बाहेर पडतात. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ट, ठ, ड, ढ, न, ळ, र, ळ, श, ळ. तर हे काय तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1.
11 नंबरचा प्रश्न बघा. च, छ, ज, झ यांचा उच्चार य-युक्त झाल्यास ते डॅश डॅश वर्ण असतात. तर य-युक्त झाल्यास काय होतात? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 तालव्य. तालव्य वर्ण. त्यानंतर आहे 12 नंबरचा प्रश्न. ज या वर्णाचा उच्चार अयुक्त झाल्यास त्याचा उच्चार डॅश डॅश होतो. तर याचं उत्तर आहे, करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर 3 दंत तालव्य. दंत तालव्य ऑप्शन नंबर 3. 13 नंबरचा प्रश्न. व हा डॅश डॅश वर्ण आहे. व हा डॅश डॅश वर्ण आहे. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दंतोष्ट. दंतोष्ट ऑप्शन नंबर 3. 14 नंबरचा प्रश्न बघा. कंठस्थ उच्चार स्थान असणारे स्वर कोणते? कंठस्थ. तर ओष्टे ओष्टे त्याचा ओठाचा सुद्धा उपयोग झाला पाहिजे. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ओ आओ. ओ आओ म्हणजे ओठाचा सुद्धा इथं उपयोग होतो. 15 नंबरचा प्रश्न. तालू म्हणजे काय? तालू म्हणजेच काय? तर डॅश डॅश काय तर तालू म्हणजेच जीभ. ऑप्शन नंबर 2 जीभ. 16 नंबरचा प्रश्न. जग. जग. सृष्टी. इथं सृष्टी आहे. सृष्टी उच्चारस्थान ओळखा. तर ज या वर्णाचे आता या सर्व ह्याच्यातून ज हा वर्ण विचारला तुम्हाला. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 तालव्य. तालव्य. 17 नंबरचा प्रश्न बघा. दंत्यवर्णाचा पर्याय ओळखा. दंत्यवर्ण. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 त, थ, न, ल, स हे काय तर दंत्य वर्ण आहेत. 18 नंबरचा प्रश्न बघा. उ उ या स्वराचे उच्चारस्थान काय आहे? तर उच्चारस्थान उ उ काय तर हे वर्ण आहेत. उ ओठाचा उपयोग आहे. ओष्टे वर्ण आहेत. कोणते? ओष्टे वर्ण आहेत. तर आज मित्रांनो आपण भाषा, लिपी व व्याकरण आणि त्याचबरोबर वर्णमालेचा संपूर्ण भाग हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आपण आज पूर्ण केला. पुढील भागात मराठी व्याकरणामधील आणखी महत्त्वाचे चॅप्टर आणि त्यावरील सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, व्याकरणाचा मजबूत पाया म्हणजे स्पर्धा परीक्षेतील यशाची पहिली पायरी आहे मित्रांनो. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. शेवटी नक्कीच सांगेल, अभ्यास सातत्याने करा, यश तुमचंच आहे.